हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, भक्त शिरोमणी नामदेव महाराज की जय, आदिमाया शक्ती मुक्ताई माते की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु प्रकाश बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु धनराज बाबा महाराज की जय, सब संतान की जय, गावदेवी माते की जय. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 आणि ओवी क्रमांक 1782. गीता निष्कपट माय चुकोनी ताने हिंदेचे वाय, ते माय पुता भेटी होय, हा धर्म तुमचा. दर महिन्याची आपली ही पंधरवड्याची एकादशी आणि ज्या काही आपल्या बॅटऱ्या दीक्षा झालेल्या आहेत ते इथून चार्ज होण्याचं काम होतं. खूप भाग्यवान आहोत आपण की आपलं केंद्र हे अखंडरित्या चालू आहे. बरोबर अप्रॉक्सिमेटली 3 वर्षापूर्वी 2022 जानेवारीची पहिली एकादशी त्यावेळेपासून माझी सुरुवात झाली होती आणि बरोबर 3 वर्षानंतर आता ही दुसरी प्रवचनरूपी सेवा. वास्तविक पाहता माझे मध्ये कीर्तन होऊन गेले, पण इथे पण ठीक आहे. बाहेर तुमच्या सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने जे काही कार्यक्रम झाले त्याच्यामुळे बऱ्यापैकी माझ्यामध्ये तशा प्रकारचा अनुभव मला मिळाला आणि व्यासपीठावरून तशा प्रकारची बोलण्याची हिंमत मिळाली, नाहीतर हे कदापि शक्य नसतं. जे काही तुम्ही मला अजूनपर्यंत सहकार्य करता, मला असं वाटतच नाही की मी वेगळं काय करतोय, किंबहुना तुम्हीच हे सगळं करून घेता. त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सफला एकादशीच्या निमित्ताने ही आजची सेवा कोणाची होती? लेंडे महाराज. लेंडे महाराज. माझं नाव पण त्यांच्या लक्षामध्ये नाही. 2 दिवसापूर्वी भाऊजींचा मला फोन आला की असा असा विषय आहे. म्हटलं बऱ्यापैकी त्यांचं आणि माझं बोलणं झालं. अराउंड 45 मिनिट पाऊण तास आम्ही त्यावेळी बोलत होतो जवळजवळ की आपलं आता बाहेर चालूच आहे, तर आता इतरांना कोणाला तरी चान्स मिळणं हे महत्वाचं आहे. पण आता विषय असाच आहे की 2 दिवसापूर्वी सांगितलंय, पटकन 2 दिवसामध्ये सांगायचं तरी कोणाला. म्हटलं जरा बघू, जरा एक चान्स घेऊ, बघू बाबा तयार असेल तर. बाबांना फोन केला मी, पण ठीक आहे आता काही त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला नाही. ते म्हणाले की ठीक आहे तुम्हीच ही सेवा करा. म्हणून मग बाबांना सांगितलं, भाऊजींना फोन करून सांगितलं ठीक आहे, पण म्हटलं आपलं केंद्र हे अखंडितरित्या चालू आहे. आज जशा प्रकारे आपले कार्यक्रम चालू आहेत तशा प्रकारे आत्या झाले, ताई झाले, यांना सुद्धा आपण आता ह्यांचे बरेचसे प्रवचन होत आहेत, पण म्हटलं ह्यांनाही कीर्तनाला सुरुवात करायला द्यायला पाहिजे. कारण ह्यांना उभे नाही केले तर कसं काय, तर पटकन आपण त्यांना उभं नाही करू शकत, पण त्यांना फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून तरी त्यांना ते द्यावं. ठीक आहे, हे नियोजन आपण करू शकतो त्या अंदाजाने, पण ते जरी नाही म्हटले तरी पण. आणि त्याच निमित्ताने या एकादशीच्या बरोबर आपण अजून काय करू शकतो या संदर्भामध्ये आमचं बोलणं झालं.
तर असो आता तशा प्रकारची सुरुवात ही होईल. आणि मग आता म्हणून ही आजची जी प्रवचनरूपी सेवा जी आहे ही मज पामराकडे आलेली आहे. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेली ही जी उभी ही महावैष्णव संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी या अध्यायामधली 18व्या शेवटच्या अध्यायामधली ही 1782वी ओवी आहे. गीता निष्कपट माय चुकोली ताने हिंडेचे वाय ते माय पुता बेटी होय हा धर्म तुमचा. माऊली या ओवीमध्ये धर्म काय आहे तो धर्म आपल्याला सांगतात. भरपूर आपण देव 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 करतोय, चुकीचं काहीच नाही, पण नेमकं संत परंपरेला अनुसरून नक्की आमचा धर्म हा काय आहे हे आम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि हे कार्य ही गीता करते. गीता म्हणजे काय? गीता हा फक्त 700 श्लोकांचा विषय नाही. जरी 700 श्लोक तुमच्या पाठ असतील, अख्खी ज्ञानेश्वरी तुमच्या पाठ असेल, पण जर आयुष्यामध्ये संत परंपरा नसेल, बघा काहीही उपयोग होणार नाही. गीता ही तेच सांगते, कितीही काही असू दे म्हणून जाणतेने गुरु वजीचे पहिल्याच अध्यायामधली ही ओवी आहे. कितीही काही असू दे काय गीता सांगते? गीता हेच सांगते. स्पष्टपणे सांगायचं झालं तर भाऊ मनुष्य देहाला येऊन आपल्या भारत देशाला लागलेली संस्कृती म्हणजे गुरु शिष्य परंपरा. ह्या गुरु शिष्य परंपरेशिवाय तुम्हाला ह्या गोष्टीचं ज्ञान मिळणार नाही. भगवंताला भाव लागतो. नक्की कोणता भाव आहे हा भाव आम्हाला समजून घेतला पाहिजे. त्या भावाने तशा प्रकारचं आमचं भजन झालं पाहिजे. काय नक्की हा भाव आणि कशा प्रकारे आमचा भाव आहे? संतांची तशा प्रकारची अवस्था झाली, तशा प्रकारची संतांना तळमळ झाली. आम्हाला जोपर्यंत तशा प्रकारची तळमळ होत नाही तोपर्यंत आम्हाला त्याचा अनुभव येणार नाही. भगवंताच्या अनुभव येईपर्यंतची जी तळमळ असते तो एक विषय, तो एक भाग आहे. आणि हे संतांनी खूप चांगल्यारीत्या सांगितलेले आहे. आणि आज हे दोन्हीही आपल्याला या थोड्या वेळामध्ये बघायचं आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपण संतांचं आणि देवांचं वंदन करूया. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानेकडेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या येशुतम वेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जेवशी आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदूशी चरणशी गुरूंचे हे नमस्कारून आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून तुका म्हणे वाटे आता नको कुठू देव फाटे. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा, हे संत मंडळी बघा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा आणि तुम्ही सर्व संत मंडळी माझ्या भाग्यामध्ये आला. म्हणून आज या मनुष्य देहाला येऊन हे जे संतांचे अभंग आहेत, ह्या ज्या संतांच्या ज्या ओव्या आहेत, ह्यांचा नक्की गंभीर अर्थ काय आहे, ह्यांचा रिअल ओरिजिनल अर्थ काय आहे, हा अर्थ मजपर्यंत पोहोचला. नाहीतर आज फक्त गायन चालू आहे आणि फक्त पारायण चालू आहे. संतांचे अभंग हे फक्त चालीने आणि सारेगमपणे फक्त गाण्यासाठी नाहीये. ही ज्ञानेश्वरी ही फक्त पारायणासाठी नाही. याचा अर्थ गायन आणि पारायण ह्याचा मला या गोष्टीचा अर्थ कळला नसता. देव पहिला आणि हाची दुष्काळ तयाला. पण नक्की जर भावाचा जर विचार करायला गेलं तर नक्की कोणता भाव? भाव म्हणजे नक्की काय? आज जर विचार जर करायला गेलं काय चालू आहे, नेमकी भाव म्हणजे काय? आज बघायला गेलं ज्याच्या जशा प्रकारे भाव म्हणजे काय, पण जयाच्या भावाचा जैसा तयास लाभ तैसा, ह्याचा अर्थ काय? पण नक्की त्या ओवीमध्ये नक्की काय म्हणायचं आहे?
कसं आहे, परमार्थ जर म्हटला तर आमची मनमानी इथं चालणार नाही. प्रत्येक गोष्टीला रीत आहे. जर आम्ही म्हणू भाव 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 म्हणून आम्ही काहीही मनानुसार करू आणि देवाचं आम्ही काही करू आणि कशा प्रकारेही करू, तसं चालणार नाही. भाव जर म्हटलं तर संतांनी जशा प्रकारे देवाचा भाव, ज्या प्रकारे भावाने संत देवाला त्यांनी अर्पण केलं, संतांनी जशा प्रकारे नामस्मरण केलं, आम्हाला त्या रीतीने चालायला जावं लागेल. नाहीतर मनोमार्गे गेला तो तेथे मुखला आणि हरी पाठी सरवला तोची धन्य. मग या हरीच्या मार्गाने जाण्याचा नक्की भाव कोणता हो? या हरीच्या मार्गाने जाण्याचा नक्की भाव कोणता? लक्षात घ्या. आज भरपूर आम्ही करतो, पण आम्हाला नक्की तशा प्रकारे होतं का? आज भगवंतासाठी, त्या भगवंताची प्राप्ती होण्यासाठी संतांना जशा प्रकारे भाव उत्पन्न झाला, लक्षात घ्या, संतांना तशा प्रकारे तळमळ झाली, तशा प्रकारे आम्हाला तळमळ झाली का? जर तळमळ होत नसेल तर आम्हाला विचार करणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या. असं नाही तर काही कराल. आज हे चालू आहे, आज ही पंधरवड्याची एकादशी कधीपासून चालू आहे? लक्षात घ्या. नक्की काय भाव आहे? हा भाव घेऊन तुम्हाला इथे जायचंय, याचा आम्हाला विचार करायचा आहे. आज तुम्हाला जर वाटत असेल फक्त इथे येऊन 4 शब्द ऐकायला मिळतील आणि ते ऐकून माझं कुटुंबाचं चांगलं होईल, राजांनो असा विषय नाहीये, समजून घ्या. फक्त इथे आलात आणि जाताना फक्त फराळाची प्लेट घेऊन गेलात, काही होणार नाही, काहीही होणार नाही. काही संतांचं म्हणणं आहे, हे या मंडळाचं प्रयोजन आहे. आणि जर तशा प्रकारे जर नाही आम्हाला जर समजलं, काहीही उपयोग होणार नाही. विचार करा. मी प्रवचन ऐकतो, मी कीर्तन ऐकतो, राजा सगळं तुझं व्यवस्थित आहे, पण नक्की संतांचं म्हणणं काय आहे, इथपर्यंत आमची वाटचाल जावी लागेल. काय म्हणतात तुकाराम महाराज? आता विषयावरती येऊ. काय नक्की भाव बघा. काय म्हणतात तुकाराम महाराज? कन्या सासुराची जाये, मागे परतोनी पाये, तैसे झाले माझ्या जीवा. बघा, पहिला विषय. सेकंड, चुकलिया माये बाळ हुरू हुरू पाये, तैसे झाले माझे जीवा, कधी भेटसी केशवा. आणि तिसरा विषय, जीवना वेगवी मासोळी, तैसा तुका तळमळी. बघा ना, काय हे संतांचे विषय आहे. आलं का लक्षामध्ये? व्यासपीठावरून नक्की हे विषय काय आहे आणि नक्की कशा प्रकारची तळमळ आहे हे सांगणारे महात्मे बोटावरती मोजणारे. सांगणार या व्यासपीठावरून सांगणाऱ्यालाच जर अनुभव नाहीये तर कशा प्रकारे या ऐकणाऱ्यांना त्याची अनुभूती होईल. परमपूज्य आदरणीय नशिबाबा सांगायचे, सांगणारी ही ऐकणारी मंडळी ही सोन्याहून पिवळी आहे, पण सांगणाऱ्याने जर समजून घेतलं आणि ऐकणाऱ्याने जर समजून घेतलं, विषय आणि प्रयोजन करणं कठीण नाही. व्यासपीठावरून सांगणारी मंडळी या भावासाठी ऍबसेंट आहे, लक्षात घ्या. बघा आता काय विषय आहे. कन्या सासूरासी जाये आणि मागे परतोनी पाये. कसा विषय हो? ही अनुभूती या मंडळीला आहे. लक्षात घ्या. 2000 सालची गोष्ट होती. 2022 आलं का लक्षात? 2 वर्षापूर्वीचाच विषय. काय हा नेमकी भाव असतो, त्या कन्येची काय फिलिंग असते, ही फिलिंग आपल्याला बघायची. बघा, घरातलंच कुटुंबातलं लग्न होतं आणि लग्न लागायची वेळ आली आणि मी त्यामध्ये वर पक्षामधला होतो. लग्न लागायची वेळ आली आणि ही नवरदेव जो आहे, हा नवरदेव पुढे चालू लागला आणि चालता चालता नवरदेव व्यासपीठावरती आला, पाटावरती उभा राहिला. भरपूर मंडळी व्यासपीठावरती, भरपूर मंडळी त्या स्टेजवरती होती. त्यामुळे मी थोडासा वधूच्या साईडला उभा राहिलो होतो. त्यामुळे हे जे काही मी म्हणतोय ते मला काही गोष्टी या प्रत्यक्षामध्ये पाहायला मिळाल्या. बघा हा कसा विषय आहे. तुम्ही प्रत्येकाने ही गोष्टीची अनुभूती घेतली असेल. ज्यांच्या आई वडिलांचं, त्यांच्या मुलीचं लग्न झालेलं आहे, त्यांना सुद्धा ही गोष्ट कळेल की काय आपल्या मुलीची स्थिती असते. बघा, मुलगा आला, मंगलाष्टक चालू झाली.
आणि एक मंगलाष्टक सुरू झाल्यानंतर नवरदेवाला त्या ब्राह्मणाने सांगितलं, मुलीला लवकर घेऊन या. आता मुली कशा येतात? पहिल्यासारख्या नाही. आता मुली कशा येतात? तशा प्रकारे ती मुलगी जी आहे ती मुलगी रथावरून मस्त येणं चालू केलं. ती अलकलाचा तो रथ चालत होता. सुरुवातीला आली असू दे, पण काय तिच्या मनामध्ये भावना असेल? विचार करायला गेलं तर काय तिच्या मनामध्ये भावना असेल? आलं का लक्षामध्ये? पण ज्याही तिच्या काही भावना असतील, त्या भावना तिने सप्रेस तिने दाबल्या का? कारण पुढे आल्यानंतर चारी साईडने ते फटाक्यांचे अंगारे जे आहेत ते सुरू झाले आणि तिकडनं फोटोग्राफर आले. आता फोटो व्यवस्थित यावे आणि सगळं व्यवस्थित व्हावं या हिशोबाने तिच्या ज्या काही आत्मधल्या ज्या फिलिंग होत्या, त्या जो आत्मधला जो भाव होता तो तिचा भाव तिने दाबला. आणि ते दाबून ती तशा प्रकारे ते सांगतील तशा प्रकारे ती त्यांना स्माइल देत होती आणि तशा प्रकारे ती तिचे इमोशन देत होती. पण तिच्याकडे बघून ते कळत होतं की तिने काय दाबलंय आणि काय. जे पण तिचं सगळं बरोबरच होतं हे सगळं आलूमालू होतं. आली तशाच प्रकारे पुढे आणि पुढे येत ती कन्या त्या स्टेजवरती आली. कन्या त्या स्टेजवरती आल्यानंतर जो पण काही तिचा ओरिजिनल भाव होता ते पण सगळं दाबलेलं आहे, ते फटकन सगळं प्रकट झालं. आणि तिच्या ज्या पण काही फिलिंग्स होत्या त्या तिच्या फिलिंग्स संपूर्णरित्या बाहेर आल्या. तिच्या डोळ्यातून अश्रुपात सुरू झाले. तिचे हात पूर्णपणे कापायला लागले. तिला चालता येईना. आणि तशा प्रकारच्या त्या भावामधून तिला त्या मंडळीने घेतलं आणि तिला त्या पाटावरती उभं केलं. त्या हातामध्ये तिच्या ते एक सामान होतं आणि तिला तहान लागली होती. तिच्या मामाने तिला पाणी दिलं. काय होतं की मी त्या वधूच्या साईडला असल्या कारणामुळे हे सगळं मला बघता आलं आणि त्यात तुम्हा सर्व संत मंडळींची माझ्यावरती कृपा असल्या कारणामुळे हे सगळे जे भाव आहेत हे मला त्यावेळी नोटिफाय करता आले. नाहीतर हे कदापि मला कळू शकले नसते. वर पक्षातले आहेत ते त्यांच्या धुंदीमध्ये ते सगळे त्यांची एन्जॉयमेंट करत होते. पण इथे बघा, आलं का लक्षामध्ये? काय सांगायचं आहे? भगवंताशी तशा प्रकारचं नातं जोडायचं असेल तर अशा प्रकारचा भाव प्रकट करावा लागतो. तशा प्रकारचं नातं असावं लागतं. ते नातं जर असेल त्या मुलीचं तशा प्रकारचं नातं होतं. बघा पुढे तिची अवस्था झाली. तिचे हात कापू लागले. तिला पाणी पिता येईना तरी कसे तिने हे केले आणि तिने तो घोट गेला पण तेही तिचं पाणी होईना. तेही तिला पिता येईना. हळूहळू ती शांत झाली. आणि साईडला तिचा जो तशा प्रकारची अवस्था बघून तिचे मामा होते. त्या मामाची पण तशाच प्रकारची स्थिती उत्पन्न झाली. आलं का? तिचे आई वडील सगळे तशा प्रकारचे त्यांचे भाव उत्पन्न झाले. हे काय मजाक आहे का? हे जे काही तुम्हाला म्हणतो ही कथा आहे, हे ओरिजिनल आहे का नाही? का हे का अशा प्रकारचं उत्पन्न होतं? आलं का लक्षामध्ये? ती मुलगी जी आहे ती मुलगी तिच्या पतिव्रतेच्या धर्माचं पालन करून तिच्या आई वडिलांना स्वीकारून तिचं लग्न लागलं होतं. तिच्या म्हणण्यानुसार तिचं लग्न लागलं होतं आणि त्यानंतर ती तिच्या घराचा त्याग करून ती तिच्या सासरी नांदायला जाणार होती. म्हणून ते तशा प्रकारचे भाव जे आहे ते भाव तिला प्रकट झाला. आलं का लक्षामध्ये? नातं असावं लागतं आणि भगवंताशी तशा प्रकारचं नातं जुळावं हे असं आम्हाला जर वाटत असेल तर तशा प्रकारचा भाव प्रकट व्हावा लागतो. जर मुलगी आपल्या आई वडिलांना ठुसकारून पळून जाऊन जर लग्न करत असेल, काय आहे का तिला? आहे काय? आहे तिला फिलिंग? काही तिला फिलिंग नाही. तिला काही नाही. तिला काही घेणं देणं नाही. म्हणून कन्या सासू राशी जाये आणि मागे आता पुढे बघा. मग आता काय झालं? लग्न सगळं काय झालं. खाण्यापिण्याचा सगळा विषय झाला. सगळं रिसेप्शन वगैरे सगळं झालं आणि जायची वेळ आली. काय आता जायच्या वेळीमध्ये आता हा काय बोलायचा विषय आहे का? भाव हा बोलायचा विषय आहे का? त्या व्हॉट्सअपला भरपूर इमोजी असतात. माझे ना ते इमोजी ते टाकतात जे काय पिवळे ते मला त्याच्यातला काहीच कळत नाही. ते एक दोन जर कळले तर कधी ते मी कोणी टाकल्यानंतर ते कॉपी पेस्ट करून बघतो ह्याचा अर्थ काय, पण अजूनही ते माझ्या काही टकोऱ्यामध्ये बसत नाही. पण काही ते इमोजी बघा
कधी तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे, कन्या सासुरासीच आहे मागे परतुनी पाये. त्यावेळेचा विषय आहे. 2 वर्षापूर्वीची मी तुम्हाला गोष्ट सांगतोय बघा, तशीच्या तशी आहे. मग आज अशा प्रकारे भगवंताचा जर आम्हाला अनुभव यावा असं वाटत असेल, भगवंताशी आमची भेट व्हावी असं जर आम्हाला वाटत असेल, तर तशा प्रकारचा आमच्यामध्ये भाव उत्पन्न झालाय का? जर अशा प्रकारचा भाव आमच्यामध्ये जर उत्पन्न झाला नसेल, जशा प्रकारे तो भाव कन्येचा झाला, लक्षात घ्या ही ग्रेड 1 पुढच्या अजून ह्याच्यापेक्षा आहे. पुढे नंतर जाऊन ती तिच्या सासरी जाईल. सासरी येऊन परत, आता सासरी ती येऊन परत मिळणार नाही तिच्या आई वडिलांना, तर पुढे जाऊन आता काय, आता पहिले सारखं राहिलं नाहीये की मुलगी इकडची आणि आपण काय जवळच बघतो, बरोबर ना? गाडीला किक मारली का लगेच सासरी पोहोचलं पाहिजे, गाडीला किक मारलं का लगेच माहेरी आलं पाहिजे. तर ठीक आहे, तरी पण ती पोहोचणार. आता त्या आनंदाने ठीक आहे, आता काय गेली, ही संस्कृती आहे आपली, बरोबर आहे का नाही? पण भाव मात्र आजही तशाच्या तसा आहे. तुम्ही भावाला नाकारू शकत नाही, कितीही काही असू दे. जरी इकडून तिकडे जरी असलं तरी पण ती तिचं सोडून ती आता तिकडं जाणार आहे. आलं का लक्षामध्ये? तशा प्रकारे तिला जी काय फिलिंग आली, ही फिलिंग 0 नाहीये. ही फिलिंग म्हणजे ही तशा प्रकारची तळमळ आहे, त्या फिलिंग्स आहेत. तशा प्रकारे आम्हाला व्हावं लागेल बघा, तर देव मिळेल. दुसरं, चुकलिया माये बाळ हुरू हुरू पाहे. थोडाशा वेळचा हा विषय असतो, पण लक्षात घ्या, जत्रेमध्ये आई आणि मुलाची ताटातूट होते. लक्षात घ्या, कॉमन उदाहरण आहे. कसं असेल, अशीच एक जत्रा होती आणि तिच्यामध्ये हे आई मुलगा चाललं होतं. एक 35 आईचं वय असेल आणि समजा एक मुलाचं वय 5-6 वर्ष असेल. लक्षामध्ये झाले बा. आणि जत्रेमध्ये भरपूर गर्दी होती. गर्दी असताना मुलाचा हात सुटला, मुलगा एकीकडे आणि आई एकीकडे. बघा फिलिंग, चुकलिया माये बाळ हुरू हुरू पाहे. कोणाची फिलिंग आहे? मुलाची फिलिंग आहे. लक्षात घ्या, हे आम्हाला आजही पाहायला मिळतं. आलं का लक्षामध्ये? बघा त्याचे अनुभव त्यांनी आठवा. ताटातूट झाली, आई शोधायला लागली, माझा मुलगा कुठे झालाय, माझा कुठे 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 कुठे, इकडे बघ तिकडे बघ, इकडे बघ तिकडे बघ, ह्याला विचार त्याला विचार. काय इमोशन्स असतात, आलं का लक्षात? सांगा ना, डोळ्यातून अश्रुपात व्हायला, ते इमोशन प्रकट व्हायला किती वेळ लागतो. आणि तिकडे ती मुली, तिकडे तो मुलगा, थोडस काहीतरी लगेच होऊ दे बस, आई 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 करत ते लगेच लेकरू बोंबायला लागलं. लेकराला रडायला किती वेळ. आलं का लक्षामध्ये? त्या लेकराला दोघा तिघांनी विचारलं, अरे काय झालं? म्हणे माझी आई 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 करत तो रडत होता. मग आता काय, तुला हे देऊ, तुला आईस्क्रीम देऊ, तुला चॉकलेट देऊ, तुला ही खेळणी देऊ? काय बोलणार ते? काय बोलणार ते? आई. रडायची सुरुवात, आई पण रडायची सुरुवात जर म्हटली तर समजायचं हे काही अनसॅटिस्फाईड नाही, ह्याला काय पाहिजे, ह्याला पाहिजे त्याची आई. नाहीतर एरवी आपण आपल्या पोरांना घेऊन जा बरं, अख्खाच्या अख्खा दुकानच घेऊन येतील. हेही पाहिजे, तेही पाहिजे, तेही पाहिजे. नाही, दोघांपैकी एकच काहीतरी मिळेल. आलं त्यावेळी कुठेतरी एक घेऊन आपण याचं समाधान म्हणून घेऊन येतो. आणि इथं एवढी अवस्था, एवढं सगळं त्याला सांगतायत, हे देऊ ते देऊ ते देऊ, काही नाही. काय त्याच्यात त्यावेळी फिलिंग असतील, काही त्याच्या फिलिंग असतील. नाही, मला काही नकोय, मला फक्त माझी आईच पाहिजे. आलं का लक्षामध्ये? आणि तिकडे ती माझं लेकरू कुठे, माझं लेकरू कुठे, ती कावडी बावडी झाली, तिला काफारा सुटायला लागला. आता काय, कुठं शोधू आणि काय करू, काय डोकं चालना. आलं का लक्षामध्ये? झालं. त्या आजूबाजूची मंडळी आली, म्हणे तुला हा सरबत घे, जरा बस, जरा हे कर, जरा ते कर. नाही ना, कुठं काय, तुला ते जाणार आहे का जे पण काय आहे? काही नाही, मला फक्त आणि फक्त माझं लेकरू पाहिजे. लक्षात घ्या, आईची ही अशा प्रकारे निष्ठा असते. भलेच विषय हा बाळाचा आहे, पण आईची सुद्धा कशा प्रकारे स्थिती असेल. आजही बघा, हा आजचीच गोष्ट आहे, आता काय सांगायची सोय नाहीये. आलं का लक्षामध्ये? आधीच तो आईचा एक पाय ती तशा प्रकारे दिसली, तुम्हाला पण माहिती. म्हटलं पैकी आज माहिती आहे बऱ्यापैकी. तर तशा प्रकारे म्हटलं जो आहे, जी थेरपी चालू होती, थेरपीवरून येताना तो काल डबा दिला होता गहूंचा, दळण काय घ्यायचं विसरलो.
आम्ही येताना. तर म्हटलं आता ठीक जाताना घेऊ. गाडी साईडला लावली आणि गाडीचं हँडल लावलं, मी पटकन ठेवलं आणि मी गेलो पुढे. आणि काय माहिती ती गाडी क्रॉस झाली आणि तिच्या दुसऱ्या पायावरती पडली. तिकडून ती रिक्षा आली आणि झालं. मग आता ते थोडस तेवढं कमी लागलंय, पण आता सूच काय म्हणतोय आता ते बोलून सोय नाहीये. आहे त्या गोष्टी बऱ्या आहेत, पण तरी पण आता त्या संतांची कृपा म्हणावं लागेल. नाहीतर अगदी तुम्हाला इथं दिसलो पण मी नसतो. अशा प्रकारचा प्रसंग होता. तिकडनं मागून रिक्षा आली. ती काय म्हणत ते जाऊ दे, ती वाचली आता म्हणे, ती पायावरून गेली असती. पण तशा प्रकारचा विचार करणंही चुकीचं आहे, कारण त्याला माझ्याकडून हे सगळं करून घ्यायचंय ना, आता काय बोलायचं. तरी पण ती म्हणते की तुला काही लागलं नाही ना. म्हटलं तर मला काय लागायला मी कुठे, मला काय लागायला मी कुठे. म्हटलं तुला काय लागायला ते तू तुझं बघ. पण असं पण ठीक आहे. 3 वेळा तिने विचारलं तुला काय झालं नाही ना, तुला काय झालं ना. म्हटलं तर मला काय झालंच नाही, मी तिकडे होतो, मला काय होणार आहे, तू तुझं बघ. मग तिला मी सांगितलं हे असं असं आहे, तिथे बर्फ लाव आणि हे वगैरे कर. आणि हे असं आईचं प्रेम आलं का लक्षामध्ये. बघा काही त्या आईची अवस्था असेल त्या जत्रेमध्ये, आणि इथं बघा त्या काही त्या मुलाची अवस्था असेल. आलं का लक्षामध्ये. हे आता बघा ती आपली तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, समाधी सोहळा आळंदी. म्हणून मी म्हटलं तर काय विषय काय नाही. बाबांना यांनी सांगितलं जवळजवळ आम्ही बोललो 50 मिनिटं. म्हटलं तर रात्री अचानक माझ्या लक्षामध्ये आलं ते विचार करत असताना, कारण हे घ्यायचं हे माझं पटकन ठरलं त्याच वेळेला. म्हटलं हे हा नक्की भाव काय असतो, ही नक्की कशा प्रकारे गोष्ट असते, ही गोष्ट लोकांना कळणं महत्वाचं आहे. नुसता हा म्हणामणीचा विषय नाहीये. आलं का लक्षामध्ये. मी मस्तपैकी समाधी सोहळा झाला की त्याच्यामध्ये मी गुंग मस्तपैकी स्टुलावरती बसून मी त्याच फिलिंग मध्ये होतो. आणि सगळं झाल्यानंतर मला कळलं की निहार हरवला होता. जवळजवळ 40 ते 45 मिनिटं काहीतरी निहार हरवला होता. आलं मला काहीच माहिती नाहीये. तर तो कुठं होता, काय होता, कसं काय. म्हटलं रात्री फोन केला त्या निमित्ताने जरा विचारावं काय आहे काय नाहीये. मला माहिती पण नाही त्याचं काय आहे पुढे काय कसं काय काय, म्हणून मी फोन केला. ते कोणतरी बरोबर होता का ह्यांना माहिती होतं कोण बरोबर असेल. मला त्याविषयी काहीच नाही. कोणातरी बरोबर तो गेला होता म्हणे, त्याला सोडलं जा इथून वरती. आणि ती कोणतरी मागे आली आणि हा काय उलट नाही तिच्या मागे तिला शोधायला. आणि मग हा तसाच कुठेतरी गायब झाला. हे इकडे शोधताय ते तिकडे शोधताय, हे सगळं करतंय. आलं का लक्षामध्ये. आता काय तुम्हाला माहिती त्यावेळी मी तर मस्तपैकी आरामामध्ये तिथे शोधणाऱ्याची काय स्थिती आणि त्याची काय स्थिती. आलं का लक्षामध्ये. तर बोलून सोय नाही. म्हटलं त्याला आज विचारलं मी, अरे तुला कसं वाटलं रे. आता ते 4-5 तासात 3 तासापूर्वीची गोष्ट, घरी गेलो होतो. नाही म्हणे अरे भयंकर तो रडत होता. आलं का त्याला दुसरं करणारच काय. आणि ही अशीच अनुभूती जी आहे, तो तशा प्रकारे हरवला होता. तो हरवला आळंदीला आणि मी हरवलो होतो पंढरपूरला. बरोबर आहे. आता साडूंना चांगल्या प्रकारे माहिती आहे. साडूंनी त्याच वेळेला पहिलीच माझी पंढरपूरची यात्रा. झालं सगळं काय, आमचे कपडे बिपडे वगैरे सगळे आम्ही हे करून इथे ठेवून इकडून निघलो होतो. मस्तपैकी ते टॉयलेट आहे त्याच्या प्रकारची बरोबर लेन घेऊन मी म्हटलं इथे पोहोचायचंय आपल्याला. तर परत तिकडून येऊन हे म्हणतात म्हणे इथे व्यवस्थितपणे पकडा वगैरे. पण ठीक आहे तशा प्रकारे मी गेलो तिकडे मी आतमध्ये गेलो. मस्तपैकी आंघोळ वगैरे केली. जय हरींनी मस्तपैकी डोक्यावरून प्रेमाचा हात वगैरे मस्त फिरवला. सगळं झालं, सगळं आंघोळ वगैरे झाली आणि मी आलो बाहेर. तिकडे थोडस डुबक्या वगैरे मारल्या आणि नंतर बाहेर आल्यानंतर काय माहिती काय झालं. इकडे मागे बघतोय तर मागे कोणच दिसत नाहीये, पुढे बघतोय तर पुढेही कोणच दिसत नाही. आता काय करावं, काय काही करावं काही सुके ना. आलं का लक्षात. चुकलिया माये पाल हुडू हुडू पाये. हे अशा प्रकारे तिथे त्यावेळेला मला फिलिंग आली. आलं का लक्षामध्ये. काय करू. पण आता जाऊ मी मग लगेच मग ते वैष्णवीला फोन केला. आता म्हटलं काय नंबरीचा पाठ होता असं असं सांग तिकडे. आता काय तिकडनं पुढे काय झालं, अर्धा पाऊण तास इकडे, अर्धा तास इकडे तिकडे फिरण्यामध्ये. मग तिकडे मग नंतर मला बाबा दिसले आणि मग बाबा दिसले मग त्यांनी मला जिथून मी आणलं तिकडे त्यांनी मला पोहोचवलं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा अशा आणि अशा प्रकारचा हा विषय येतो. आलं का लक्षामध्ये. तशा प्रकारे भगवंताच्या प्राप्तीसाठी आम्हाला तशा आणि तशा प्रकारचे अनुभव, तशा प्रकारची आम्हाला स्थिती यायला पाहिजे. आलं का लक्षामध्ये. काय आमचं चुकलेलं हो, काय हा विषय आहे. आईच्या उदरामध्ये असताना आपण अखंड नामस्मरण करत असतो. त्या आईला आम्ही वचन दिलं उदरामध्ये असताना की तुझं अखंड नामस्मरण करेल, इथून मला बाहेर काढ.
आलं का लक्षामध्ये? पण जसा बाहेर आला धरणीचा वारा लागला, गर्भात दिले वचन आणि नाही पाहिले वाचन, तिकडनं जो बैबा झालो, राजा समजून घे पण आम्ही नाही समजून घेत आहे. अशा प्रकारच्या प्रेमाने, अशा प्रकारच्या भावाने, अरे काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे, तशा प्रकारची आम्हाला तळमळ लागावी लागेल. आलं का लक्षामध्ये? हे जे भाव आहेत, हे भाव जोपर्यंत प्रकट होत नाही तोपर्यंत कसा आम्हाला देव प्राप्त होईल? आलं का लक्षामध्ये? हे जे तुटलेलं आहे हे आम्हाला जुळायचं आहे. जी आईचं आम्हाला विस्मरण झालेलं आहे, त्या नामाचं आम्हाला विस्मरण झालेलं आहे, जिथे आमचं तुटलेलं आहे तिथे आमचं जोडायचं आहे. तशाचे तसंच नामस्मरण आहे. हो, आपण सगळे त्या भगवंताची लेकरं आहोत आणि तो जो भगवंत आहे तो भगवंत आपली वाट बघतोय. आलं का लक्षामध्ये? की कधी हा मला येऊन भेटेल. भगवंत ही आपली आई आहे. जशा प्रकारे ती आई, माझं लेकरू कुठे, माझं लेकरू कटे, ते लेकरू मला कधी येऊन भेटेल, तशा प्रकारे हा भगवंत तुमची वाट बघतोय की मला हा जीव कधी येऊन भेटेल. अरे कल्पना अविद्येचा हा जीव, तर तुम्हीच देव आहात, तुम्हीच ती गोष्ट आहात. भगवंताला वाटते की कधी हे याला समजेल. आलं का लक्षामध्ये? यासाठी तो वाट बघतोय. आलं का लक्षात? जशा प्रकारे त्या मुलाला वाटतंय की कधी मला ही माझी आई मिळेल, तशा प्रकारे आईला वाटतंय की कधी हे मला माझं लेकरू मिळेल. तशा प्रकारे आम्हाला वाटलं पाहिजे भगवंत माझी वाट पाहतोय, मी कधी भगवंताला भेटेल. तैसे झाले माझे जीवा, कधी भेटसी केशवा. आणि शेवटचं त्याहून कदाचित सापडलेलं भेटेल. नाही सापडलं तर काय, राहणारा जीव रचित कुठंतरी वेगळा राहील. आलं का लक्षामध्ये? जीवना वेगळी मासोळी आणि तैसा तुका तळमळी, नो ऑप्शन. आलं का लक्षामध्ये? बाबा कधी कधी सांगतात, जर मला तशा प्रकारे जर अनुभव नाही आला ना, आलं का लक्षामध्ये, मी आत्महत्या करीन. आलं का लक्षामध्ये? आत्म्याची हत्याच होऊ शकत नाही हा तर विषय आहे, पण नाही जर तशा प्रकारे अनुभव आला ना, मी उठणारच नाही. ही अशा प्रकारची जी गोष्ट आहे, काही ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. ही अशा प्रकारची दशा ही कुणाची होते? ही दशा ही त्या माशाची होते. आलं का लक्षामध्ये? मछली जल की राणी है, जीवन उसका पाणी है. कशी दशा होईल ती? नाक कापून बघा बरं तुम्ही किती वेळ राहता. हा, किती वेळाने तुम्हाला वाटतंय की आता हे सोडावं. बघा मस्त पैकी धरून असं तास 2 तास राहा बरं, बघा जमतंय का? तास 2 तास इथं 5 मिनिटाचा विषय नाहीये. लगेच 5 नाही 1 मिनिट बरं लगेच सगळ्या मुंग्या बिंग्या डोकं झंझण करायला लागतं. साधी गोष्ट आहे काही. आणि तो पाण्यातला जो मास आहे तो बाहेर आल्यानंतर तर माहिती असेल फिश टँक फुटते कधी कधी किंवा आला चुकून उडी मारून पटकन बाहेर. काय त्या माशाची तिथे घरामध्ये कुणी असेल तर ठीक, नाहीतर तडफडून कसं त्या माशाला वाटतं कधी मी त्या पाण्यामध्ये पोचतो. जर मी त्या पाण्यामध्ये नाही पोचलो, खतम. तैसे झाले माझ्या जीवा. तशा प्रकारे आई भगवंताची, तशा प्रकारे ही आपल्याला तळमळ व्हावी लागेल. जर तशा प्रकारची आपल्याला तळमळ झाली नाही तर आपला काही विषय नाही. लक्षामध्ये येतं ना? अहो हा परमार्थ आहे. मग आमचं परमार्थ म्हणून काय चालू आहे? बघा, आमचं परमार्थ म्हणून काय चालू आहे? आज देव करत जे पण काय आपण बाहेर हिंडतोय ना, ते सत्कर्म आहे. आलं का लक्षामध्ये? सत्कर्म आणि परमार्थ हे दोन्ही 36. सत्कर्म म्हणजे उपाधीचं कर्म आहे आणि परमार्थ म्हणजे अस्तित्वाची ओळख आहे. आलं का लक्षामध्ये? उपाधी आणि देव 36. कधी सुद्धा भगवंताची भेट होत नाही. देवाचं नाव घेतल्याने सत्कर्म घडतं आणि देवाचं नामस्मरण करण्याने अस्तित्वाची ओळख होते, देवाचा अनुभव होतो. मी देव नसून मी आत्मस्वरूप आहे, हे आपलं टार्गेट आहे. या मनुष्य देहाचे नित्याने चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असे. यासाठी आपल्याला हा मनुष्य देह आहे. माझ्यानो हा परमार्थ आहे. जर मनुष्य देहाला येऊन जर तुम्ही काय नाही जर केलं तर ह्याचा काहीही उपयोग होणार नाही. आलं का लक्षामध्ये? हे अशा प्रकारे आपल्याला करावं लागेल. बघा,
भरपूर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, माझे अनुसंधाने वीर स्नान संध्या जप होम दान. अरे उद्धवा, या मनुष्य देहाला येऊन हे अशा प्रकारे तुझा भाव झाला पाहिजे, हे अशा प्रकारे तुझे आणि माझा संबंध एक आहे, अशा प्रकारे तुला माझी ओळख झाली पाहिजे. ह्या जर ओळखीला सोडून माझे अनुसंधाने वीर स्नान, तू हव्या तिकडे प्रकारे आंघोळ कर, संध्या तू हवी तेवढी संध्या पूजा कर, तू हवा तेवढा जप तप कर, तू हवं तेवढं होम हवन कर, तू हवं तेवढं दान धर्म कर. पण माझा जर या मनुष्य देहाला येऊन जर तुला अनुभव नाही झाला तर माझे अनुसंधाने वीर. व्यवस्थितपणे ऐका, एकनाथ महाराजांची भागवतामध्ये ओवी आहे. माझ्या म्हणण्याला महत्व नाही. कदाचित परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी 20व्या शतकामध्ये हा नामाचा महिमा आणला. त्यांचा यथा कधीच तुम्हाला राग असेल, असू द्या. पण ज्या संतांच्या अभंगावरती दिवसाला अब्जावधी रुपयांची उलाढाल होते, त्या संतांचं हे म्हणणं आहे, त्या संतांचं म्हणणं तुम्हाला मान्यच करावं लागेल. कारण ज्ञानोबा तुकोबा नाथ महाराज ही आपल्या भारत देशाची संस्कृती आहे. जी पण काय उरलेली आहे ना, त्या संतांमुळे उरलेली आहे, ते या संतांमुळे उरलेली आहे. नाहीतर आज आम्हाला कोण विचारतंय? बघा, माझे अनुसंधाने वीर स्नान संध्या जप होम दान, हा अवघाची अधर्मदान मग भजन ते नव्हे. जर मनुष्य देहाला येऊन तुम्ही हे नाही समजून घेतलं तर हा अधर्म आहे, हे माझं भजन नाही. मग देवाचं भजन म्हणजे काय लक्षात घ्या. ही तळमळ पाहिजे, आणि या तळमळीने ही ज्या वेळेला ही तळमळ होईल त्यावेळेला हे महात्मे आपल्या भाग्यामध्ये होतात. आम्ही खूप भाग्यवान. आलं का लक्षामध्ये? आम्ही खूप भाग्यवान. आज बघा ना कशा प्रकारे ही गोष्ट आम्हाला कळलेली आहे. बरोबर ना साडू? किती भाग्यवान. हे तुम्हाला घ्यावं लागेल तर म्हटलं तुम्हाला आमच्या मुलीशी लग्न करता येईल. म्हटलं ना मस्त. कुठे काय माहिती होतं इनिशियली की हा असा विषय आहे. आलं का लक्षामध्ये? पण तुम्ही इतक्या प्रकारे मला प्रेम दिलं, तशा प्रकारे माझं चिंतन झालं, म्हणून ही गोष्ट मला कळली. नाहीतर मी कसला सांगणार. खूप संत परंपरेला महत्व आहे. आलं लक्षामध्ये? हे अशा प्रकारे भरपूर अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न केला. अर्जुना राजा समजून घे. आता एवढं सांगितल्यानंतर अर्जुन काय उपाधीचा होता का? अर्जुन काय असाच होता का? जशा प्रकारे तुकाराम महाराजांची अवस्था झाली, जीवना वेगळी मासोरी आणि तैसा तुका तळमळी, तशा प्रकारे अर्जुनाला त्या नामाचा ध्यास लागला. 11वा अध्याय बघा. तशा प्रकारे अर्जुनाला त्या नामाचा ध्यास लागला. आलं का लक्षामध्ये? देवासाठी तो त्याने तशा प्रकारची मागणी केली. तर ह्याला आपण कसं ह्याला विचारू मी? इदम तुझे पूज्यतम, एवढं पूज्य आहे. आलं, एवढं हे टॉप सिक्रेट आहे. ह्या देवकीला माहिती नाहीये, त्या यशोदेला माहिती नाही, त्या वसुदेवाला माहिती नाही, त्या बलरामाला माहिती नाही. हा हे मला कसं काय सांगाय? हा हे मला कसं काय सांगेल? आलं ना मनामध्ये? आता करणार काय? इकडे आर आणि तिकडे वही, परत काही ऐशी दशा येईल माझ्या अंगात, काय करू काय मी? आलं का लक्षामध्ये? जीवना वेगळी मासोली तैसा तुका तळमळी, तशा प्रकारची अर्जुनाची अवस्था झाली. थेट येऊन त्याने सांगितलं श्रीकृष्णाला, मी या नामासाठी पात्र आहे का नाहीये ते तू बघ. जर पात्र असेल तर मला देऊन मोकळं कर, पात्र नसेल तर तशा प्रकारे सांग. मी तुला विचारणार नाही, मी तुला पुढचं काहीच बोलणार नाही, मी निघून जाईल. पण सहजे ब्रह्मरसाचे पारणे. आलं का लागेल लक्षामध्ये? आणि तशा प्रकारे परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी आपल्याला सहज दिलं. तशा प्रकारे श्रीकृष्णाने अर्जुनाला ही गोष्ट सहज देऊन टाकली. आणि जी गोष्ट संदीपनी ऋषींकडून परंपरागत आली होती ती गोष्ट श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली आणि त्याला ती तशा प्रकारची रीत सांगितली. आलं का लक्षामध्ये? आणि त्या रीतीने त्याला तशा प्रकारचं भजन करायला सांगितलं. राजांनो लक्षात घ्या, भजन हे श्वासाचं आहे. आपलं अस्तित्व हे श्वासामुळे आहे. मगाशी म्हटलं नाक बंद करून बघा. अस्तित्व जर श्वासामुळे तर ओळख कशामुळे आहे? दौडोनी श्वास श्वासाने व्यर्थ करीत उपवास. लक्षात घ्या, जो मुकला श्वासाला तो जातो या नरकाला, ज्याचा श्वासोश्वासाचा परिचार निमिषाचा व्यापार, माझे निज सुख साचार, तेथे म्या घर बांधिले. तुमच्या नाकावाट येणारा श्वास आणि जाणारा श्वास, तुमच्या ह्याच्यामध्ये तुमचं भजन दडलेलं आहे. त्याला तशा प्रकारची ती रीत सांगितली आणि त्या प्रकारे तो अर्जुन कामाला लागला. आणि
जे नामस्मरण हे तेच नामस्मरण आहे जे 20व्या शतकामध्ये परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी आजपर्यंत पोहोचवलं आणि आपल्यापर्यंत पोहोचवलं. आणि कशा प्रकारे अर्जुन कामाला लागला बघा. ते मगाचा विषय, आई एकीकडे आणि मुलगा एकीकडे. कधी मला तो भगवंत सापडणार, त्या अर्जुनाची इच्छा. आलं का लक्षामध्ये? बघा चुकली मात कसं संतांनी ह्या गोष्टी ह्या कोरिलेट केला. सांगा ना कशा प्रकारे भाव सांगायचा हो. आलं का लक्षामध्ये? म्हणून आज हा भाव हा अशा प्रकारे असतो हे समजून घ्या. हे तुकाराम महाराजांना म्हणायचंय. आलं का लक्षामध्ये? हे तुम्हाला बाहेर कुठंही ऐकायला मिळणार नाही. व्यासपीठावरून सांगणारीच मंडळी या भल्याच्या मार्गाला ऍबसेंट आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहात की हे शब्द तुमच्या कानावरती पडतायत. लक्षात घ्या. त्या आईने भरपूर विचार केला, इकडे तिकडे शोधलं. 2-3 माणसं लक्षात ठेवली की आता हिचं काय करायचं. एकच ऑप्शन, यामध्ये काय करतात. झालं, ती गेली आणि थेट पोलीस स्टेशनला गेली. त्या दोघं तिघांनी तिला पोलीस स्टेशनला सोडलं. आता या मुलाचाही काय करायचं ह्यांचाही तशाच प्रकारचा विचार चालू झाला. गेले पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला त्या आईला सोडलं आणि पोलीस स्टेशन आणि पोलिसांकडे ती तशा प्रकारे बोलू लागली की ते विचारू लागले कसा तुझा मुलगा होता काय वगैरे. आणि हे लोक दोघं तिघं परत त्या जत्रेकडे येऊ लागले. ह्यानेही तोच विचार केला. ह्यांनी सुद्धा तोच विचार केला तर ह्यालाही तिकडेच घेऊन जाऊ. मग ह्यालाही ते तिकडे घेऊन गेले. हेही त्या रस्त्याने चालू लागले, तेही तिकडून आले. रस्त्यामध्ये भरपूर मंडळी होती. रस्त्यामध्ये त्या जत्रेमध्ये भरपूर मंडळी होती. पण जी घेण्या देण्याची मंडळी होती ना, ही घेण्या देण्याची मंडळी पुढे आली असती. ती मंडळी पुढे आली होती. आम्हाला घेणं देणं असावं. जो अनुभव आमच्यापर्यंत आलेला आहे तो अनुभव योग्य आहे का. जर योग्य आहे तर तो आम्हाला इतरांना सांगायला पाहिजे. हे आम्हाला अशा प्रकारे वाटावं. आणि हे गोष्ट जी आहे ही गोष्ट श्रीपाद बाबांना तशा प्रकारे अनुभव झाला. आणि हा जो मार्ग आहे येतो हिताचा कळवळा जीव तुटे तिला किंवा बुडते आहे जनक ते खवे डोळा हे तसे कळवळा म्हणून या. म्हणून आज ही गोष्ट त्यांनी कानाकोपऱ्यामध्ये सांगितली. आणि ज्याला नव्हे ज्याला तशा प्रकारचा अनुभव घ्यावा असं वाटतंय त्या सर्वांना त्यांनी या गोष्टीचा अनुभव करून दिला. 5 मुलांचा बाप होता पण कधीही आपल्या या संसाराच्या गोष्टी त्यांनी केला नाही. प्रत्येकीला येऊन विचारायचे ताई तुझं कशा प्रकारचं चालू आहे. आलं कधीही संसाराच्या गोष्टी केल्या नाही. सांगा ना काय दिलं आपण बाबांना. फक्त आम्ही देण्याचं काय काम केलं. दिल्या त्या शिया भाकरी आणि कोळ्या चहा ह्याच्या पलीकडून आमच्याकडून बाबांना काय गेलेलं आहे. पण कुठल्याही प्रकारचा विचार न करता बाबांनी फक्त आणि फक्त तो मार्ग तो आपल्यापर्यंत आणण्याचं काम केलं. आणि तरीही आपला बाप म्हणतोय मला विसरलं तरी चालेल पण माझ्या नामाला विसरू नका. हे माझं नाही, माझे कोणीही शिष्य नाही, मी कोणाचाही गुरु नाही. बंडोबा बाबांची माझ्यावर झालेली कृपा आहे म्हणून हे मी बोलतोय. म्हणून हे तुम्हाला सांगतोय राजांना समजून घ्या. आलं का लक्षात. त्यांनी हे केलेल्या कार्यामुळे आज 9/12/2024 साली परमपूज्य आदरणीय श्रीपाद बाबा यांना राष्ट्रसंत या पुरस्काराने घोषित केलं. आलं का लक्षामध्ये. नाहीतर आज बघा भले घेणारे कोणी नसेल देणारे कोणीही असतील पण देणारा जो आहे हे धोरण हे भगवंताचं आहे. आलं का लक्षामध्ये. म्हणून आज हे त्यांना तशा प्रकारे दिलं गेलं. आली तिकडनं त्या आईला सोडणारी मंडळी आहे ती इकडनं आली आणि ही मंडळी तिकडनं गेली. घेणं देणं होतं त्यांनी लगेच ओळखलं हेच ते मुलगा असावं. लगेच त्यांना कळलं की हे ते मुलं असावं. आलं का लक्षामध्ये. झाली त्यांची चौकशी आणि ते लगेच त्या ठिकाणी गेले. परत नाही आले. ते जे होते ते आणि प्लस ते हे सगळे तिकडे गेले. बघा योगक्षेम त्यांचा जाणी जडबारी वाट दावी करी धरोनिया सगळे त्यांना तिकडे तशा प्रकारे येऊन गेले. आलं का लक्षामध्ये. आणि त्या पोलीस स्टेशन मध्ये एंट्री झाली आणि समोर त्याची आई होती. काय त्यांची स्थिती असेल, काय त्यांची कशा प्रकारे त्यांची अवस्था असेल. आलं का लक्षामध्ये. समोर आई आणि लेकरू. मग आता काय बोलायला पाहिजे. हा काय बोलाबोलीचा विषय आहे का. चुकलिया माय पुता संकटी एकाके बहु काय झाली बेटी ते ओरडे घालून मिठी चाले जेवी पोटी अनिवार्य रुदन.
आलं का लक्षामध्ये? जशा प्रकारे ते केलेले, कसलाच विषय नाही, कसलाच विषय नाही. आई समोर आली, लेकरू समोर आलं, बास. आणि एकमेकांना मिठी घालून ते फक्त त्यांच्यामध्ये राहिले. आणि मग इथे तसाच विषय अर्जुनाचा झाला, तसाच विषय अर्जुनाचा झाला. अर्जुन नामस्मरण घेत 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 सहस्र किरणांचं ते त्याच्या डोळ्यासमोर प्रकाशित झालं. आणि त्याला त्या आनंदाच्या उर्मी पड्या, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, पुरा आला आनंदाचा, पुरा आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या. येऊ लागे कापे तो थरारी, स्वरूप देखे नेत्री, आश्रुत्या भितरी वाहताती, आनंद झाला पोटी, सब झाला कंठी, मौन वाकुटी धरून राहे, टाकी श्वास श्वास ऊर्ध्वभावे देखा, स्वरूप हे एक मिळवणी, एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव. बघा आहे का? कुठे विषय आहे कुठे हा विषय? काय नाही हो. मला वाटत नाही का हे जर विषय नाही आहे, या भारतासारख्या या महाराष्ट्रामधल्या या संतांच्या भूमीमध्ये जर हे विषय नाही, तर तुम्हाला वाटत नाही आमचं नुकसान होतंय? कशासाठी हे व्यासपीठ आहे? या व्यासपीठावरून हा जर भल्याचा, हा जर उद्धाराचा जर मार्ग जर सांगितला जात नसेल, तर या व्यासपीठाचा उपयोग काय? नाही, मान्य आहे नुकसान कोणाचंच होत नसेल. आलं का लक्षामध्ये? पण वाटत नाही का हे जर कळत नसेल, मनुष्य देहाला येऊन जर सांगण्यापासून ही गोष्ट राहून गेली, तर वाटत नाही समाजाचं नुकसान होतंय? आलं का लक्षामध्ये? व्यासपीठ हा फक्त आणि फक्त हा भल्याचा मार्ग सांगण्यासाठी आहे. एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्नची होता तेव्हा कृपा करी तयावरी, नाही तर दुसरा कुठलाही मार्ग नाही. ऐसी नवपदता माझी भक्ती, मग कैची होय विषय विरक्ती. लक्षात घ्या, ही भाव अवस्था आहे. हा जो प्रेम पान्हा आहे, भाऊ, हा विषय प्रेमाचा आहे. आता आज घरामध्ये हे जर ओरिजिनल प्रेम नसेल तर नुसत्या काय? घर असावे घरासारखे, अरे नकोच नुसत्या भिंती. तेथे असावा प्रेम जिव्हाळा, आणि हा प्रेम जिव्हाळा ह्याला उद्देशून असेल तर सगळं आहे. नाहीतर आज बघा, राहतो का पोरगा आमचा घरामध्ये? थोडासा जरा होऊन जाऊ दे, कशा आहे? जर तशा प्रकारे जर सगळेजण आरूढ असतील, व्यवस्थित जर नामाचा जर विषय असेल घरामध्ये, आजही मुलं घर धरून राहतात, आजही मुलं आई वडिलांना धरून राहतात. पण देव झाला पाठीमोरा आणि नसती विघ्ने घेती घरा. आलं का लक्षामध्ये? तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नाहीतर मग नकोच नुसत्या नाती. ऐसी नवलता माझी भक्ती, मग कैची होय विषय विरक्ती, विरक्ती विना माझी प्राप्ती, नोहे निश्चिती उद्धवा. बघा, ही सांडोनी भजनावस्था, नाना साधने प्रयास करिता. किती तुम्ही कुठेही जाओ, तुम्ही कुठेही जा, हा जो मार्ग आहे या मार्गाला सोडून दुसरा कुठलाही मार्ग नाही. नाथ महाराज म्हणतात, ही सांडोनी भजनावस्था, नाना साधने प्रयास करिता, माझ्या अनुभवाची वार्ता न चढे हाता कल्पांती. माझा अनुभव जो आहे, हा माझा अनुभव कधीच तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. आलं का लक्षामध्ये? हा अनुभव जर घ्यायचा असेल तर हा अनुभव कोण आणते? ही गीता आणते. हा जो मार्ग आहे हा निष्कपट मार्ग आहे. गीता निष्कपट माय, चुकोनी ताने हिंदेचे वाय, ते मायपुता भेटी होय. मायपुता भेटी म्हणजे नुसती ज्ञानेश्वरीचं पारायण केलं राजांना समजून घ्या, तसं नाहीये. प्रत्येक गोष्टीला रीत आहे. प्रपंचामध्ये जशा प्रकारे प्रत्येक गोष्टीला रीत आहे, तशा प्रकारे परमार्थामध्ये सुद्धा रीत आहे. लक्षात घ्या. म्हणून आज हा मार्ग पोहोचण्यासाठी या कल्याण डोंबिवलीमध्ये बाबू दादा आणि वाघ्या दादा यांनी तशा प्रकारची बोलणी केली, यांना तशा प्रकारचे शब्द उच्चारावे लागले. म्हणून आज हा भल्याचा मार्ग आपल्यापर्यंत आहे. नाही तर कधी ही गोष्ट कळली नसती. आता कसं वाटलं हो? कसं वाटलं त्या आई, कसं वाटलं त्या मुलाला, आणि कसं वाटलं त्या आईला? आहे का पुढे आहे बोलण्याचा विषय? बघा, त्याला कोणी सांगू दे त्यावेळेला, आई तुला आईस्क्रीम देऊ का? आता कसला आईस्क्रीम आणि कसलं काय? त्या वेळेला जरी मागितलं ना तरी ते पोरगही शांत आणि ती आईही शांत. आलं का लक्षामध्ये? काही नाही, फक्त ग. मग कसं ग? गुंतल होतो अर्जुन गुणे,
प्रश्नच उरत नाही. पुण्य फले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा तसा, सन्मुख झालो तो कैसा, संत चरण पावलो आजी फिटले माझे कोडे, बहुत जन्मांचे साखरे कोंडाटले गुडे, आजी परब्रह्म सावळे. कसं वाटते अर्जुना, कशी फिलिंग आहे? गुंतलो तो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. निरंजनी आम्ही बांधिले घर, निर्गुण निरंतर राहिलो से, निर्गुण येणे निराकार जाणे, सदा माझे राहणे निरंजनी निरंजनी. आम्ही आहे त्या स्थितीला आम्ही अखंडरित्य आहोत. आलं का लक्षामध्ये? त्या स्थितीमध्ये आम्ही अखंडरित्य आहोत. म्हणून सांग ना माऊली माझ्या बाबांना, माझ्या बाबांना, सुखी हाय मी माझ्या घराला. सांग ना माऊली माझ्या बाबांना, माझ्या बाबांना, सुखी हाय मी माझ्या घराला. हे घर म्हणजे हे आत्मस्वरूप आहे. आलं का लक्षामध्ये? ही स्थिती फक्त संत परंपरेला शरण गेलं तरच मिळते. गीता निष्कपट मायाच कोणी ताने हिंडे जीवा, ते माय तुझा भेटी होय, हा धर्म तुमचा. 7 वाजून गेलेले आहे. झालेली सेवा तुमच्या सर्व संतांच्या चरणामध्ये अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ते पुरते अधिकते सत्य करून घ्यावे तुमचे मिळत असे. बालक बोबडा बोला का बापाचे ताटी रिगे, हे चौज करून मावले रिगे जेवी, दिला म्हणजे सांगा ते मार्ग दावेला मीठ, भ्रांती ही समूळ गेली दिसू लागली वाट, आता तापरिमध्ये चालू लागलो सपाट, एकाच्या नादने पावलो पंढरी पेठ, जेणे भ्रांती पासून हिरतले, गुरु वाक्य म्हणतले, आत्मस्वरूपी घातले हरोनिया, कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज